सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला गेलेल्या आरक्षणासंदर्भातला अंतिम प्रस्ताव देऊन जरांगेंसोबत चर्चा केली जाणार आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे गेल्या अनेक काळापासून लढा देत आहेत। सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगेमध्ये यापूर्वीही अनेकदा चर्चा झालेली आहे। जरांगेंच्या मागण्यांवर सरकारकडून विचार केला जाईल असंही सांगण्यात आलं होतं। त्यानंतर विविध प्रकारच्या मागण्या जरांगेंकडून केल्या गेल्यात आणि आता आरक्षणासंदर्भातला अंतिम प्रस्ताव देऊन त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे। आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। विजय, काय सांगाल? यापूर्वी देखील अनेकदा सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात आरक्षणासंदर्भात चर्चा झाली होती। आता अंतिम प्रस्ताव देऊन चर्चा केली जाणार आहे। काय असू शकते, काय होऊ शकते पुढे? नक्कीच विनोद, जर बघितलं तर मागील अनेक दिवसापासून जे आहे सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील जे आहे यांच्यामध्ये चर्चा झाली होती। मात्र ती चर्चा निष्फळ झाल्याची पाहायला मिळत होतं। सख्खे सोयरे यावरती ही चर्चा चालू होती। मात्र काल आमदार बच्चूभाऊ कडू हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यावरती त्यांनी चर्चा केली। त्यावेळी सख्खे सोयरे यावरती त्यांची चर्चा पार पडली। मात्र आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते आता छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झालं आहे आणि थोड्याच वेळात सराटी अंतरवाली या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ दाखल होणार आहे आणि नवीन जो मसुदा आहे तो घेऊन आता हे सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येणार आहे। मात्र त्यामध्ये काय लिखित आलेलं आहे हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे जे आहे ते आता सध्या आक्रमक झालेले आहे आणि जे मनोज जरांगे पाटील जे आहे ते 20 तारखेला मुंबईकडे रवाना होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलेले। त्यामुळे आता सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते आज थोड्या वेळामध्येच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। या सरकार शिष्टमंडळामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीप भुमरेसह आमदार बच्चूभाऊ कडू व मुख्यमंत्रीचे शिवजी साहित्य आहे मंगेश चिवटे हे त्या शिष्टमंडळामध्ये दाखल आहे आणि हे सर्वजण जे आहे ते जो मसुदा आहे लेखी तो मसुदा आता मनोज जरांगे पाटील यांना येऊन वाचून दाखवणार आहे। थोड्या वेळात त्याचे संपूर्ण टीम जी आहे ती आता सराटीमध्ये दाखल होणार आहे आणि त्यावरती आता काय चर्चा होती हे पाहणं महत्वाचं आहे। कारण 20 तारखेला जे आहे ते मनोज जरांगे पाटील आता मुंबईकडे रवाना होणार आहे। त्यामुळे आता सरकारकडून सकारात्मक पावलं उचलले जात असल्याचे सध्या बोलले जात आहे। अगदी विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।